हात करून असा 5 महिने ठेवल्यावर ह्याचा काय होईल? हाताचं लाकूड होऊन वाळून जाईल, हिथनं पुढं वाळून जाईल आणि हे लाकूड आहे ती रक्तवाहिना बंद पडत आणि रक्तवाहिना बंद पडल्यावरती पुन्हा असा हात करून काहीच उपयोग नाही. उपयोग आहे का तुम्ही सांगा? आणि माझी केस पूर्णपणे आता वाढलेली कटणीला आली ती. काम करत होतो तिकडचं थोडंसं सारं वाढायचं होतं, ते पूर्णपणे केलंय त्याचं. ती सारं वाढायचं होतं, ऊर्जा स्वतःहून पूर्ण नाही केल्यावर गपचिप नव्हं, चुरून पण नव्हं, होऊन पूर्ण नाही केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होईल का? हात जरी असा दुमता राहिला तर हाताला वर्षभर असंच हाताखाली दुमता ह्या दोरीनं बांधून ठेवला हाताला आणि दोरीनं बांधून ठेवला आणि असा राखला, रक्तवाहिना हात नुसतं सोडून वाळून जाईल. आणि कटिंग आज 3 तारीख आहे आणि ह्या 3 तारखेपासून ही पुढच्या ऑगस्टमधल्या 3 तारखेपर्यंत हायशी राखल्यावरती गळ्यात नव्हं पोटापर्यंत येईल का नाही? तसं उभ्या आयुष्यामध्ये अडचणी आहे ते कितीही आणि काम आहे कितीही आणि संघर्ष आहे लई आणि करायचं काहीतरी असं म्हणून मेळ लागत ना माझ्या काळजामधल्या भावासारख्या दोस्तांनो. मेळ लागतोय का सांगा तुम्ही? आणि होऊन नव्हं तर करून करावं लागते गोष्ट. आता मी तो का इकडं चालू आहे, आता ह्या रस्त्यावर आलो आहे. ह्या रस्ता हा पूर्ण आणि हा पूर्ण रस्ता, ह्याकडे त्याकडे रस्ता आलो आहे आणि चुपून नाही गपची बसून नाही, पूर्ण माणसाला दिसतंय असं. गावात पाऊस पडला या आणि गावात ही वाढलंय आता शेतीने रानाने ही, तर ही आता पूर्णपणे करायचं होतं ते राहूनच गेलंय. आणि मी आता इथं कुठं आलोय रानामध्ये. एक मासर म्हणला 1-2-3 सऱ्या उडम्या वरल्या त्या, पण आता मी दावत नाही, बोलतो तुम्हाला इकडेच. पूर्णपणे सऱ्या वरल्या नाही त्या आणि पाऊस तर आला आणि काय केली या मका केली आणि त्या मकाला होऊन पाणी नाही दिल्यावरती नव्हं आणि मग सऱ्याच वरल्या नाही त्या, तर ती पाणी पुन्हा याला द्यायचं म्हणलं अपदा किती होईल? तसं उभ्या आयुष्यात 365ची सुरुवात एका वर्षातून होती आणि एका वर्षाची पण सुरुवात 365तून होती. आणि यातला अर्थ तुम्हाला काय समजलं का? समजून नाही, करून समजायला शिका. आणि हाताचं नव्हं, केसाची नव्हं, ह्या पोटाचं नव्हं, आपल्या शरीराची स्वतःहून काळजी घ्या. काम काय उभ्या आयुष्यामध्ये कितीही केलं तर कमी आहे आणि पैसा कमवला तरी कमीच आहे. आणि गपची पण नव्हं, कमवून नव्हं तर करण्यासाठी नव्हं, करून करावं लागते स्वतःच्या पायावरती. आणि होऊन आणि नाही, आणि ही गोष्ट पूर्ण आपुलकीची नाही तर वाटचालीची असावी. हो नि का आणि नाही का बोलल्याला ऊर्जेतून बोलतोय आपण. आणि पाखराचा थवा पूर्णपणे ही तारावर बसलाय पूर्ण. उडतंय, आबाळ पण आलंय. सकाळच्या वाजले त्या 7 आणि 7 वाजले ते म्हणून त्या 7ला धरून चालत नाही, ती काट्यानुसार फिरतंय. आणि उद्या त्याला हाई टायमिंग बदलून ऊन आणायचं म्हणले उद्या आणू शकते, पाऊस आणायचं म्हणलं तर आता एका तासात आणू शकते. त्याच्या मनावर आहे, त्याचा कंट्रोल मनावरती करून कुठलेही काम करायला शिका सपरिवार. हे गळ्यामध्ये ही टाकून मी असं केलं तर ऊर्जा आहे. परंतु जीवाचं काय होतं, आपल्या जीवाचं काय होतंय? जीव आपलं जातोय ना, तर जाण्यासाठी आणि आणण्यासाठी आधी मेहनत करावी लागते. ह्या भरोश्यावर राहून मी लागत नाही. मी हातात ह्या पूर्ण आता मोबाईल धरला आहे, ह्या हातामध्ये पूर्ण असा मोबाईल धरला आहे. मायापाशी नाही स्टँड ना काय ना, ह्या हातमध्ये फक्त मी 4 मिनटं जरी हात धरला तर मुलकाचा दुखतोय. आणि उभ्या आयुष्यामध्ये हात असा करून ठेवल्या रक्तवाहिना बंद पडल्यावरती काय करताव? तसं उभ्या आयुष्यामध्ये हे पायावरती उभं राहायला लागतंय म्हणून टकुऱ्यावरती चालावं लागत नाही असं नाही. टकुऱ्याची केस सुद्धा कापावं लागते ती, नाहीतर माणसं बघणारे इग्नोर करून नव्हं, बघू पण वाटत नाही त्यांना. हे काय कसलं आहे, कपडे फाटके हे घातले, किती काय श्रीमंत असं ना, पण त्यामागची मेहनत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि ती मेहनत पूर्ण करण्यासाठी स्वतः लढावं लागते, स्वतः हिमतीवरती करावं लागते. तुम्हाला मोटिवेट करतोय आणि मोटिवेट करण्यासाठी भले पैसे घेत नाही. एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढी तुमच्यापाशी अंतकरणापासून विनंती आहे. ह्या बाळाची दुःख बघून तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला पुढं. रस्त्यावरती मी आता उभं राहिलो आहे, उभं राहा नाही तर मग नाही तर काय पण कर, मला काय घेणं नाही. परंतु तुझं काम पुढं लिहिलं आहे ते पूर्ण करावं लागतं. रानामध्ये काय करायचं ती तुला करावं लागतं आणि कुठलीही गोष्ट स्वतःला करावं लागते. माझ्या काळजामधल्या भावासारख्या दोस्तासारखे मित्र आणि सहपरिवार वडीलधाऱ्या माणसानं, तुम्ही किती जरी मोठं असलाव तर मी बारका आहे. तुमच्या पायात जरी पडायची ताकद आली तर मी पडायला तयार आहे. माझ्याकडून काही जरी चुकलं, तुमच्या पायातल्या चिपलीन जरी ह्या गालात एक खाना ह्या गालात एक खाना, तरी मला काय फरक पडत नाही. बापासारखा सांगणारा असतो उभ्या आयुष्यात, त्याचं ऐकलं तर जीवनामध्ये सक्सेस होत असतो आणि नाही ऐकत ते उभ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि हे कधीही खरं आहे. धन्यवाद. मिलते है अगली बार. गुड बाय.